खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक, बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रात शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेचा शुभारंभ मारेगाव तालुक्याचे आराध्य दैवत जानामाय कासामाय देवस्थान वनोजादेवी येथून करण्यात। राज्य सरकारने व स्थानिक आमदारांनी चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल केली, त्याची पोलखोल करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या संकल्पनेतून ही न्याययात्रा काढण्यात आली आहे। शेतकरी न्याययात्रेचे उद्घाटन श्रीमती कलावती वांदुरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रतिमाह पेन्शन लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, वणी विधानसभा क्षेत्रात नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे, त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून कमिशनखोरांवर कठोर कारवाई करावी, वणी येथील उपजिल्हा रुग्णालय त्वरित सुरू करावे यासह इतर मागण्यांना घेऊन ही यात्रा काढण्यात आली आहे। शेतकरी न्याययात्रा मारेगाव तालुक्यातील वनोजा, हिवरा, कानडा, पारडी, मार्डी मार्गे दापोरा येथे समाप्त झाली। यात्रेचे प्रत्येक गावात ढोल ताशाच्या गजरात महिला, युवक, शेतकऱ्यांनी स्वागत केले। गावातील लोकांनी गावातील समस्यांचे निवेदन यात्रेचे मुख्य आयोजक आशिष खुलसंगे यांच्याकडे दिले। गावागावात महिलांनी औक्षवंत केले, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। शेतकरी न्याय यात्रेत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, महिला सहभागी झाले आहे। उद्घाटन समारंभाला नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, गौरी खुराना, देविदास काळे, संजय खाडे, टीकाराम कोंगरे, राजू इल्टिवार, डॉक्टर मोरेश्वर पावडे, मारुती गौरकार, राजू कासावार, घनश्याम पावडे, अशोक पांडे, ओम ठाकूर, राहुल दांडेकर, अंकुश माफूर, रवी धानोरकर, गजानन खापने, प्रकाश मॅकलवार, निलेश इल्टिवार यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यांच्या सरकार विरोधी आक्रमक भूमिकेने प्रेरित होऊन माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार श्री वामनराव कासावार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली शेतकरी न्याय यात्रा। झरी जामणी तालुक्याचे तरुण, तडफदार आणि कणखर नेतृत्व श्री आशिष भाऊ खुलसंगे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे आशिष भाऊ खुलसंगे यांच्या मुख्य आयोजनात माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार श्री वामनराव कासावार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या गावामध्ये आली शेतकरी न्याय यात्रा। सुरू झाली शेतकरी न्याय यात्रा। झरी जामणी तालुक्याचे तरुण, तडफदार आणि कणखर नेतृत्व श्री आशिष भाऊ खुलसंगे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे आशिष भाऊ खुलसंगे आली 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 तुमच्या गावामध्ये आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा। हजारोच्या संख्येने यात्रेमध्ये सामील व्हा। बेरोजगारी वाढत आहे, अशा अनेक समस्यांची उत्तरे मागण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपले हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी आपल्या गावामध्ये आली आहे माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार श्री वामनराव कासावार साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी न्याय यात्रा। शेतकरी न्याय यात्रा मुख्य आयोजक आशिष भाऊ खुलसंगे, झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष। असंख्य आहे, परंतु यात्रा काँग्रेस एक आहे। काँग्रेस या वणी विधानसभेत मजबूत आहे आणि येणाऱ्या विधानसभेला काँग्रेससाठीच ही सुटली पाहिजे, यासाठी आपण सर्व ताकदीने सगळ्यांनी एकत्र येऊन या यात्रेला मोठं करायचं आहे। आणि या यात्रेला माननीय कासावार साहेब, प्रतिभाताई पण येणार आहे, कारण आता अधिवेशन असल्यामुळे ते 2-3 दिवस येऊ शकणार नाही, पण पुढे त्या सुद्धा इथे भेट देणार आहे। जिल्ह्याचे नेते पण या आपल्या या यात्रेला भेट देणार आहे आणि असंख्य असे महिला बचत गटांच्या पण महिलांचे फोन आले, काही सामाजिक संघटना आहेत त्यांचे फोन आले की आम्ही सुद्धा जिथे आम्हाला जमेल तिथे या संस्थेत या यात्रेमध्ये सामील होऊ। आपण सर्वांनी एकत्र येऊन ताकदीने यात्रा सक्सेस करायची आहे, जेणेकरून आपले वणी विधानसभेमध्ये जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण चालू आहे की माझी सीट हे आपण इथे कोणी उमेदवार घोषित करण्यासाठी ही यात्रा नाही आहे, ती काँग्रेस मजबूत आहे आणि मजबूत राहिली पाहिजे हे दाखवण्यासाठी ही यात्रा आहे। त्याच्यामुळे
सर्वांनी यात्रेमध्ये पक्ष आपला मजबूत राहिला पाहिजे आणि ताकदीने यात्रेत सहभागी व्हायचं आहे. कुठे हेवादेवी ठेवू नका, कारण ही यात्रा ही काँग्रेसची आहे आणि काँग्रेस आज राहुलजी गांधीच्या नेतृत्वात पाहतोय तुम्ही आपण की तिथे अधिवेशन चालू आहे. जेव्हा राहुल गांधी भाषणाला उभे होतात तर मोदीजी उठून चालले जातात. ही परिस्थिती आज आपल्या या काँग्रेसवर आलेली आहे की राहुलजी गांधी उभे झाले की ते निघून जातात. आणि आपल्याला माहिती आहे की भाजपने कशा पद्धतीने खोटं बोलून रेटून खोटे बोलून या पूर्ण महाराष्ट्राला या देशाला डुबवून टाकलेला आहे. आज आपण त्या यात्रेचे मुख्य जर आपण बघितले तर सरसकट कर्जमाफी, त्याच्यानंतर एमएससीबीची माफी, वीज बिलची माफी, त्याच्यानंतर 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आपण 10,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे, ही सुद्धा मागणी आहे आपली. युवक बेरोजगारांसाठी रोजगार 80% या वणी विधानसभेमधल्या या फॅक्टरीमध्ये लागली पाहिजे, ही मागणी आहे. ही खनिज निधीचा जो बट्ट्याबोळ या आमदारांनी करून ठेवलेला आहे, जो कासावर साहेब आमदार असताना जो 60% निधी आपल्या या वणी विधानसभेला खनिजचा मिळायचा, आज आपल्याला 30-35% आल्याची परिस्थिती आणून ठेवलेली आहे. जो खनिज निधी फक्त वणी विधानसभेला 60% मिळायचा, आज पूर्ण 100% निधी या जिल्ह्यात वाटप होतोय. हे सगळं आणि आपण बघितले आताच रस्त्याची परिस्थिती पहा, पाण्याची परिस्थिती, असंख्य प्रश्न, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न हे घेऊन आपण ही यात्रा काढतोय. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण एक राहून ही यात्रा सक्सेस केली पाहिजे. आमचे वणी झरी मारेगावचे संपूर्ण आपले पदाधिकारी कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. आणि आमच्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे आणि या यात्रेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. यात्रेचा जो उद्देश आहे तो अत्यंत स्पष्ट आणि अतिशय चांगला उद्देश आहे. संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळावा आणि हमी भावाला कायद्याचं रूप मिळावं, यासाठी ही न्याय यात्रा आपण पक्षाच्या माध्यमातून काढत आहोत आणि ही यात्रा निश्चितपणे यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. आणि सगळं काँग्रेसचं आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. आणि 56,600 जरी मतांची लीड असली तरी लोकसभेमध्ये विधानसभेची आणि लोकसभेची तुलना निवडणुकीच्या बाबतीत करता येणार नाही. लोकसभेच्या संदर्भामध्ये विषय वेगळे असतात आणि विधानसभेच्या बाबतीत विषय वेगळे असतात. या ठिकाणी उमेदवारांची वेगवेगळी, तर अशा परिस्थितीमध्ये आपण आता नरेंद्र पाटलांनी, काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून आपल्यामध्ये आमदार नाही आहे. आमदार नसल्यामुळे अनेक गोष्टी पासून आपण वंचित आहोत. तर आपण सर्वांनी मतभेद विसरून या 17, 18, 20 पैकी कोणालाही पक्षाने उमेदवारी दिली तर सर्व मतभेद विसरून एक संघपणे ज्याला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहू आणि 100% विजयी करू असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.